हॅलो स्टुडंट्स, अँड्रकल्स अँड द लायन या लेसनचा वर्कशॉप आत्ता आपण इथे सोडणार आहोत. तर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. या वर्कशॉपमधील लँग्वेज स्टडीचा सुद्धा आपण क्वेश्चन सगळे इथे सोडवले आहेत. सो खूप महत्त्वाचा वर्कशॉप आहे हा. तर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. इंग्लिश वर्कशॉपचा फर्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग्स इन कॉलम बी. सो फ्रेजेस म्हणजे बंच ऑफ वर्ड्स, मिनिंगफुल वर्ड्स, आणि या फ्रेजेस फार महत्त्वाच्या आहे. कलेक्टिंग आउट फॉर याचा अर्थ असा होतो, कलेक्टिंग आउट फॉर म्हणजे ट्राईंग टू सर्च फॉर. फेस टू फेस म्हणजे इन फ्रंट ऑफ इच अदर. सम ऑन अप करेज म्हणजे धैर्य एकवटणं, ट्राय टू बी ब्रेव. रेज मेल्टेड म्हणजे अँगर रिड्यूस, राग कमी होणं. बी मूड बाय म्हणजे फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. तिथे आन्सरसुद्धा आहे, एचं सी, 2चं एफ, 3E, 4A आणि 5D. सो इन दिस वे यू कॅन राईट द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. आता इथे बघा, दे वेर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. The kind man bound up the lion's injured paw. The lion bounded towards Androcles again. जरी तुम्हाला बाउंड 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 3 ठिकाणी दिसत असेल तर याचे अर्थ वेगळे आहेत. सो ते अर्थ नेमके कसे आहेत, कशासाठी काय वापरले, हे आपण आता इथे बघूयात. सो मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, हे बघा, दे वेर बाउंड बाय द लॉ टू ओबे देअर मास्टर. सो याचं उत्तर आहे इथे ए. Second is the kind man bound up the lion's injured paw, C. And the lion bounded towards Androcles again, इथे B. So answer पहिल्याचं B आहे, सेकंड C and थर्ड A. आपण बघू शकतो की आपल्या उत्तरामध्ये इथे तुम्हाला अर्थ पण माहिती करून घ्यायचा असेल तर फर्स्ट B आहे, थर्ड C आहे आणि सेकंड सी आहे, थर्ड ए आहे. तर अर्थ काय होतो, दे वेर बाउंड बाय लॉ. बाउंड बाय लॉचा अर्थ काय, फोर्स टू फॉलो. नंतर बाउंड अप, या सेकंड सेंटेन्समध्ये बाउंड अपचा अर्थ होतो टाईड अप. आणि द लाईन बाउंडेड टुवर्ड्स म्हणजे रश्ड फॉरवर्ड, तो पुढे झुकला पटकन. आता इथे म्हटलंय, नाव ट्रान्सलेट ईच ऑफ 3 सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपलं काय आहे, मराठी. तर आपण त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. इथे पहा, रश फॉरवर्ड्स पुढे झेपावला, वेगाने धावला. फोर्स टू फॉलो पालन करण्यास भाग पाडला. आणि टाईड अप म्हणजे पट्टी बांधली. पुढे आहे, फाइंड फ्रॉम द स्टोरी अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, विरुद्ध अर्थी शब्द. सो इथे विरुद्ध अर्थी शब्द आहे. द फॉलोइंग काइंड आणि पुअर. तर इथे आपण काइंडचं होतं क्रुएल. क्रुएल, स्लेव अपोजिट मास्टर, पनिशमेंट अपोजिट रिवॉर्ड, टेंडर अपोजिट रफ, पुअर अपोजिट रिच, हाय अपोजिट लो, अनबाउंड अपोजिट बाउंड, हॅपी अपोजिट सॅड. कंडक्ट अ गेम ऑफ सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी. सो समानार्थी शब्दांना सिनोनिम असं म्हणतात, हे समानार्थी. आणखीन पण काइंडचा अर्थ होतो इथे, अनकाइंड अपोजिट वर्ड होतो. सो बाकी तर आपल्या इथे पुअर रिच, हाय लो आणि टेंडरचं हार्श पण होत आहे. सो या अशा प्रकारे आपण इथे असेही वर्ड्स करू शकतो. पुढे राईट द रिॲक्शन दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन्स गिव्हन बिलो. रिॲक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला कोणी ढकललं तर तुम्ही त्या व्यक्तीला मारू शकता किंवा कशाला तरी पकडू शकता, ही तुमची रिॲक्शन झाली. कोणी ओरडलं, तुम्ही घाबरू शकता किंवा चिडू शकता, ही तुमची रिॲक्शन झाली. तर इथे अँड्रकल्स डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर. त्याला त्याचा मास्टर आवडत नव्हता. मग त्याची रिॲक्शन काय होते आपण लिहूयात. सो ही रॅन अवे फ्रॉम हिम, तर पळून गेला तिथून. द लायन लुक्ड ॲट अँड्रकल्स पिटियसली. तो कसा बघत होता, कळवळत बघत होता. अँड्रकल्स फेल्ट सॉरी फॉर द लायन. त्याला वाईट वाटत होतं लायनसाठी. अँड्रकल्स बँग्ड द लायन्स इंजर्ड, बँडेज द लायन्स इंजर्ड पॉ. का,
मग काय झालं, त्यांना त्याच्या पायाला पट्टी बांधली लायनच्या, तर लायन वॉज ग्रेटफुल टू हिम. लायनला त्याच्याविषयी आभार व्यक्त वाटले करायचे किंवा ते चांगलं वाटलं. द हंग्री फेरोशियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द अरेना. त्या मैदानामध्ये त्याला काय केलं, सोडलंय त्या चिडक्या सिंहाला. काय झालं, इट रोड अँग्रीली, तो जोरात गर्जना केली आहे त्यांनी रागवून. पुढे द लायन रीच अँड्रकल्स, जसा तो अँड्रकलजवळ पोहोचला, डिड नॉट हार्म हिम, त्याने त्याला काही त्रास दिला नाहीये. द एम्परर आस्क अँड्रकल्स व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक सो. आता एम्परर थक्क झालाय की तो सिंहाला सुद्धा काबूत आणू शकतो. तो म्हणतो तुला काय बक्षीस पाहिजे. तर अँड्रकल म्हटला, एम्परर सेट फ्री लायन. म्हटलं तू सिंहाला मुक्त कर, हेच माझ्यासाठी रिवॉर्ड आहे. नेक्स्ट आपण बघतोय, राईट इन युअर ओन वर्ड्स 3 to 4 सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. तर हे जे 3 क्वेश्चन आहेत ते फार महत्त्वाचे आहेत, आपण त्याची उत्तरं लिहूया. राईट इन युअर ओन वर्ड्स. सो द कंडिशन्स टू स्लेव इन एन्शियंट रोम. एन्शियंटचा अर्थ इथे होतो प्राचीन. एन्शियंट म्हणजे प्राचीन. Slaves in ancient Rome had very difficult life. They were treated as the property of their master. Property म्हणजे वस्तूसारखे वापरल्याच्या मालकांकडनं. They had to work hard and obey every order. हे फार अवघड आहे ना, प्रत्येक सूचना त्यांना पाळावी लागायची. They had very little freedom. Little freedom म्हणजे थोडं स्वातंत्र्य होतं. And were often punished cruelly. आणि काही चुकलं तर प्रचंड वाईट प्रकारे त्यांना शिक्षा दिली जायची. ही ट्रीटमेंट होती. सेकंड क्वेश्चन आहे, क्वालिटीज ऑफ अँड्रकल्स. काय काय बघा, अँड्रकल्स वॉज काइंड, ब्रेव्ह, हेल्पफुल. ही शोड काइंडनेस बाय हेल्पिंग द इंजर्ड लायन. ही वॉज ऑनेस्ट अँड फिअरलेस. हिज गुड नेचर वोन द लव अँड ट्रस्ट ऑफ द लायन. हे त्याच्या क्वालिटीज आहे. थर्ड क्वेश्चन आहे, इवन वाईल्ड ॲनिमल्स कॅन बी आवर फ्रेंड्स. Wild animals can become our friends if we treat them with love and kindness. They understand, care, and remember good deeds. The lion in the story did not harm Androcles because he had helped it. We should be kind to all animals. तुम्हाला कोणता प्राणी आवडतो का आणि तुम्हाला शेअर करायचं का त्या प्राण्याबद्दल किंवा त्याचं नाव सांगायचं असेल तरी आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. खूप हजारो लोक तुमच्या कमेंट्स बघतील आणि त्यांनाही कळेल तुमच्या आवडत्या प्राण्याचं नाव. इथे आहे नॅरेट युअर क्लास एनी शॉर्ट स्टोरी. नॅरेट म्हणजे काय, तुम्ही सांगायची एखादी गोष्ट. शॉर्ट स्टोरी म्हणजे छोटीशी गोष्ट सांगायची. काइंडनेस टू ॲनिमल्स किंवा हाऊ ॲनिमल्स कॅन बी काइंड टू ह्युमन्स. एक तर तुम्ही प्राण्यांविषयी दाखवलं आहे किंवा प्राण्यांनी तुमच्याविषयी दाखवलं आहे. राईट डाऊन द स्टोरी इन युअर नोटबुक. वह्यांमध्ये लिहायची आणि त्याला एक छानसं टायटल द्यायचं. ठीक आहे, आपण करूया. तर इथे आपण बघू शकतोय, काइंडनेस टू ॲनिमल हे आपलं काय आहे, टायटल आहे. वन्स अ लिटल बॉय नेम्ड रोहन फाउंड अ स्मॉल पपी शिवरिंग इन द रेन नियर हिज हाऊस. पावसामध्ये त्याला एक कुत्र्याचं पिल्लू भेटलं जे थरथरते. शिवरिंगचा अर्थ काय होतो, थरथरणे. द पपी लुक्ड हंग्री अँड वॉज हर्ट इन इट्स लेग. त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि ते कसा होता, भुकेला होता. रोहन फेल्ट सॉरी फॉर द पपी. त्याला त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं. ही टूक इट होम क्लीन अँड वुंड अँड गेव इट फूड अँड वॉर्म शेल्टर. त्याला एक चांगला निवारा, त्याच्या जखमेवर उपचार त्यांनी केला. ही नेम्ड इट टॉमी. त्याने टॉमी नाव ठेवलं. रोहन टूक गुड केअर ऑफ टॉमी एव्हरी डे. रोज तो त्याची खूप छान काळजी घ्यायचा. टॉमी ग्र्यू हेल्दी अँड स्ट्रॉंग. इट बिकम व्हेरी लॉयल टू रोहन. लॉयल म्हणजे काय, प्रामाणिक खूप होता तो रोहनविषयी. वन डे वेन रोहन वॉज प्लेइंग नियर द रोड द कार केम स्पीडिंग टुवर्ड्स हिम. स्पीडिंग टुवर्ड्स हिम म्हणजे वेगानं कार त्याच्याकडे आली आहे. टॉमी बार्क लाऊडली. टॉमी जोरात ओरडला आणि पुल्ड रोहन अवे इन जस्ट टाईम. त्यांनी पटकन रोहनला ओढले. रोहन वॉज सेफ बिकॉज ऑफ टॉमीज क्विक थिंकिंग. टॉमीनं जलद जे विचार केले आणि जे वागलं आहे त्याच्याबद्दल रोहन सेफ झाला आहे. रोहन हग्ड म्हणजे मिठी मारणं. टॉमी सेड थँक्यू टॉमी, यू आर माय ट्रू फ्रेंड. तर इथे आपल्याला काय मॉरल दिसतं, बी काइंड टू ॲनिमल. प्राण्यांविषयी काय करायचं, दया दाखवायची. दे ऑलवेज रिपे अवर काइंडनेस. ते कायमच आपल्या दयाळूपणाची काय करतात, परतफेड करतात. आता लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन सोडूया. ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्स कोणते असतात बघा.
वर्ब्स दॅट हेल्प फॉर्म टेन्सेस, काळ तयार करण्यासाठी मदत करणारे मूड्स व्हॉइसेस आर कॉल्ड ऑक्झिलरी वर्ब्स. फॉर एक्झाम्पल बी, कॅन, मे, विल एक्सेट्रा. आपण याला जर जास्त व्यवस्थित मॉडिफाय करू. इथे बघू शकता हे 2 भाग होतात तयार. याला असं बघू. तर इथे एक्झाम्पल बी, कॅन, मे आणि विल. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स कोणते? बी, डू, हॅव, फॉर्म ऑफ बी, ॲम, इज आणि आर. वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. आता फॉर्म्स ऑफ डू कोणते कोणते? डू, डज आणि डिड. फॉर्म्स ऑफ हॅव कोणता आहे? हॅव, हॅज आणि हॅड. एक्झाम्पल शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. ही डज हिज वर्क वेल. आय हॅव अ कोल्ड. आता इथे पण आपण बघू शकतो हे 2 भाग होतात. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स कोणते? कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड. कॅनचा भूतकाळ कुड, शालचा भूतकाळ शुड, विलचा भूतकाळ वुड. मस्ट, मे, माइट, नीड, ऑट टू. हे सगळे झाले काय? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. आता इथे आपल्याला काय सांगितले? अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स फॉलोइंग सेंटेन्स. या सेंटेन्सेसमध्ये जे जे ऑक्झिलरी वर्ब्स आले त्याला आपण काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. सो आता इथे वी हॅव, इथे आपण ऑलरेडी केलं. वी हॅव, हॉलिडे टुमॉरो. रीना इज हे ऑक्झिलरी वर्ब आहे. यू मस्ट, मस्ट ऑक्झिलरी वर्ब आहे. शी शुड टॉक पोलाइटली, शुड. दे डिड नॉट हेल्प हिम, डिड हे ऑक्झिलरी वर्ब आहे. अ बिग thorn, had auxiliary verb. The lion was auxiliary verb. Androcles did not like his master, so did auxiliary verb. They could not leave him, could. He would no longer be a slave, so would आणि be हे 2 auxiliary verbs झालेत. The slave where आहे. We should show kindness to animals, so should हे auxiliary verbs आहे. सो मित्रांनो, मैत्रिणींनो, इथेच आपला व्हिडिओ संपला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.